सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता माझं नाव स्वाती शंकरराव बोरकर. मी शाखा क्रमांक 17 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा संघटक आहे आणि युवासेना युवती विस्तारक धाराशिव लोकसभा इथे मी कार्यरत आहे. आता राजकारणामध्ये कसं तर बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला शिकवलं आहे की राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त लक्ष द्या. आणि आपण बघत आलो आहेत की महाराष्ट्र असो किंवा मुंबई असो, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा शिवसैनिक म्हणून रस्त्यावरती समाजकार्यासाठी उतरत असतो आणि उभा राहतो. तर हेच बघून हाच वसा घेऊन माझे बाबा गेले 40 वर्षापेक्षा जास्त शिवसेना पक्षामध्ये काम करतात आणि कार्यरत आहेत. आणि तेच बघून मला पण समाजकार्य करण्याची आवड निर्माण झाली आणि त्यासाठी मी आता पक्षाचं काम करत आहे. आताची युवा पिढी आहे जी राजकारणात काम करणं कुठे ना कुठे टाळते. पण तुम्ही आता बोलला 40 वर्षापासून आपले वडील आहेत, राजकारणात आहेत. पण ते जवळून राजकारण पाहून कसं आपल्याला म्हणजे इंटरेस्ट येतो की काही जणांना आपल्या घरात राजकारण असलं सुद्धा राजकारण करत नाही, बिझनेसकडे वळतात आणि आपण समाजकारणाकडे वळलात. याचं कारण काय? तर सर्व आपण बघत असतो की सर्व घरामध्ये हेच असतं. तर माझ्या घरात पण हे होतं की पहिला शिक्षण कंप्लीट करायचं म्हणून मी पहिला MBA आणि MCOM पोस्ट ग्रॅज्युएटेड स्टुडंट आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे सोबत मी काम करतच होती काही ना काहीतरी. इवन कॉलेज डेजला पण म्हणजे काहीतरी म्हणजे प्रश्न विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह करायचं असेल त्याच्यामध्ये माझा हातभार असायचा. पण पूर्ण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मी 100% काहीतरी समाजमध्ये काहीतरी म्हणजे माझ्याकडून काय ना काही होईल की काहीतरी एकतरी विद्यार्थी किंवा एकतरी तरुणांना काहीतरी प्रोत्साहन भेटेल किंवा काय, त्यासाठी मी आली आहे. तर म्हणजे येण्यामागचं मोटिव्ह म्हणजे की आता बघत आलात की मी जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून मी आतापर्यंत जे बेरोजगार तरुणी होते आतापर्यंत 60+ तरुणांना मी नोकरी दिल्या आहेत. तसेच महिलांच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण बघतो की सर्व महिलांना काय ना काहीतरी जे घरकाम करत असतात किंवा स्वतःचं म्हणजे घर संसार करत असतात, पण ते सोडून पण स्वतः काहीतरी त्यांना काहीतरी करायचं आहे या उद्देशाने मग उदाहरणार्थ बचत गट असो किंवा सारथी वाहनसारखे वाहन उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि मी करते आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ पडल्या आहेत, त्यामध्ये इच्छुक उमेदवाराची संख्या वाढलेली आहे. पण ते सत्ताधाऱ्यांकडनं, पण आपण ठाकरे गट निवडला आहात आणि अशा ठिकाणी निवडला आहात की तिकडे भाजपचं जे गड मानलं जातं बोरीवली, तिथून मग याच्याकडलं कॅल्क्युलेशन सगळं आपण कसं मांडलं? कॅल्क्युलेशन बोलण्यापेक्षा मी आत्ता तरी पूर्ण 100% लोकांपर्यंत कसं पोचू यासाठी माझं म्हणजे मेन मोटिव्ह आहे. आणि जर पक्षाने संधी दिली तर त्या संधीचं कसं सोनं करता येईल आणि इथे कसं भगवा फडकता येईल यासाठी आमचे सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गट आणि मनसे हे दोघेही एक युती होण्याची शक्यता कुठे ना कुठे महापालिकेमध्ये दिसत आहे. मग ते जेव्हा युती झाली, मग जे आपण ते युतीचे गणित बघतोय ते कुठे ना कुठे मराठी मतं पूर्णपणे युतीला मिळेल असं वाटतं आपल्याला. हो, नक्कीच ह्याचा परिणाम आपलं म्हणजे मराठी लोक एकजुटता आपल्याला नक्कीच दिसेल. भाजपकडनं हे म्हटलं जाते की जर ठाकरे किंवा मनसे यांची हे जर निवडून आले तर खान जो नावाचा व्यक्ती असेल तो महापौर बसेल. यातला उत्तर कसं देणार? ह्याचं उत्तर म्हणजे असं बघता येईल की खान म्हणजे आपला मराठी माणूसच महापौर म्हणून बघायला, महाराष्ट्रीयन माणूसच बघायला सर्वांना आवडेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.